हो ना. तर ऐका 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 माझ्या प्रिय बहिणींनो आणि बहिणींनो, ध्यान देऊन ऐका, कान देऊन ऐका, हृदयावर हात ठेवून ऐका. आज आपल्या प्रिय अंजली बहिणी आपल्याला आता काहीतरी ऐकवणार आहे. अच्छा, हा काय? अरे ही काही अशी तशी गोष्ट नाहीये. अंजली वहिनी आज आपल्याला एक जबरदस्त तडकती भडकती कविता ऐकवणार आहे. कविता? શું વાત છે अंजली वहिनी, तुम्ही पण कविता लिहायला लागलात? तुम्ही तर मोठ्या छुप्या रुस्तम निघालात. अरे आणि तुम्ही कविता लिहिणार तर मग मेहता साहेब काय लिहितील? तुम्ही त्यांना जेवण बनवायचं काम तर नाही ना दिलं? काय तुम्ही पण? तसं दयावहिनींना पण हेच वाटलं होतं की कविता मी लिहिलीये, पण प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे कविता तारकनेच लिहिलीये. अच्छा. पण ही कविता काही असली तसली कविता नाहीये. ही कविता एक ऐतिहासिक कविता आहे. ऐतिहासिक कविता म्हणजे कोणा राजा महाराजांच्या विषयी आहे का? नाही नाही नाही, महाराजांच्या विषयी तर नाहीये, पण महाराणीच्या विषयी जरूर आहे. आणि ती महाराणी आहे मेहता साहेबांच्या दिलाची धडकन, महाराणी अंजली देवी. आणि ऐका, त्याच कवितेने मेहता साहेबांनी अंजली वहिनींचं हृदय चोरलं आणि त्याच कवितेमुळे मेहता साहेब आणि अंजली वहिनी यांच्यामध्ये प्रेम झालं आणि त्याच कवितेमुळे मेहता साहेब आणि अंजली वहिनींचं लग्न झालं. म्हणजे जर ती कविता नसती तर आज अंजली वहिनी सौ मेहता झाल्या नसत्या. कमाल. मस्त रोमॅन्टिक गोष्ट आहे आणि तुम्ही आम्हाला आज सांगताय हे? अरे पण ही तर खूप जुनी गोष्ट आहे, माझ्या कॉलेजच्या दिवसातली. हा चल मग ऐकवण्याची कविता. ऐकवते, नक्की ऐकवते. ओके. तर कवितेचं शीर्षक आहे. एक मिनिट अंजली वहिनी, आम्हाला फक्त सिनेमाची झलक नाही पाहायची, आम्हाला पूर्ण सिनेमा पाहायचा आहे. म्हणजे आम्हाला सगळीच्या सगळी गोष्ट सांगा की मेहता साहेबांनी तुम्हाला केव्हा कविता ऐकवली, कशी कविता ऐकवली आणि जेव्हा तुम्हाला ऐकवली तेव्हा तुम्ही काय काय म्हणाला. सगळं ऐकवते, सगळं सांगते. तर पूर्ण गोष्ट लक्ष देऊन ऐका, ठीक आहे? जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा तारक नेहमी एका झाडाखाली बसून कविता लिहत असत आणि जेव्हा मी त्या बाजूने जायचे तेव्हा तारक पुस्तकांच्या मागून लपून लपून मला पाहत राहायचे. हे मला सुद्धा माहित होतं आणि मला ते आवडायचं पण. त्यासाठीच माझा वर्ग दुसऱ्या डिरेक्शनला असताना सुद्धा जाणून बुजून रस्ता बदलून जिथे तारक असायचे ना, तिथूनच मी चालत जायचे.
रोजप्रमाणे एक दिवस तारक तिथे बसलेले नव्हते, पण मी त्यांची ती वही तिथेच पडलेली पाहिली, ज्यात ते रोज कविता लिहायचे. रोज पाहत होते म्हणून मी ती वही ओळखली सुद्धा आणि गपचूप जाऊन मी ती वही तिथून उचलली. आणि माहितीये, ती वही तारकने जाणून बुजून माझ्यासाठी तिथे ठेवली होती. त्या वहीत तारकने माझ्यासाठी एक छानशी कविता लिहिली होती. मग काय, ती कविता मी एकांतात जाऊन वाचली, पुन्हा पुन्हा वाचली, अनेक वेळा वाचली. आणि जेव्हा मी ती कविता वाचली तर मी मंत्रमुग्ध झाले आणि मी विचार करू लागले की किती नशीबवान असेल ती मुलगी जी कुणाच्या तरी कवितेची प्रेरणा बनू शकते. मग तारक अचानक तिथे आले आणि आपली कवितेची वही शोधू लागले, पण कवितेची वही तर माझ्याकडे होती. मग काय, त्याच झाडाखाली मी वही परत देण्यासाठी पोहोचले. तुमचं काही हरवलंय का? हो, हरवलंय. तुमची हरवलेली वस्तू माझ्याकडे आहे. प्लीज प्लीज मला परत द्या ना, प्लीज द्या ना. त्यात माझी एक महत्वाची गोष्ट आहे, प्लीज. अच्छा, कुठली वस्तू? त्यात माझी एक खूप महत्वाची कविता आहे जी माझ्या हृदयाच्या जवळची आहे. प्लीज मला द्या ना, प्लीज माझी वही परत. तू प्रेरणा आहेस माझी, हीच कविता आहे ना? तुम्ही ती कविता वाचलीत? हो, मी वाचली. खूप छान आहे. मी तुम्हाला एकाच अटीवर ही वही परत करेन. कोणती अट? हीच की तुम्हाला मला सांगावं लागेल की ही कविता तुम्ही कोणासाठी लिहिलीये. कशी विचित्र अट आहे. लिहिली आहे अशीच, कोणासाठी तरी लिहिली आहे. तेच तर, कोणासाठी? या झाडासाठी, या पानांसाठी की मग? नाही, खरं तर ही कविता मी तिच्यासाठी लिहिली आहे जी माझी लेखणी आहे आणि लिखाणाची प्रेरणा आहे. अच्छा, तर कोण आहे आपल्या लिखाणाची प्रेरणा? बोला ना, नाहीतर तुमची वही मी परत नाही देणार. प्लीज बघा, प्लीज जबरदस्ती करू नका. मग सांगून टाका ना. खरं तर माझी प्रेरणा तीच आहे जिच्या हातात ही वही आहे. म्हणजे तुम्हीच माझी प्रेरणा आहात. मेहतासाहेब तर हिम्मतवाले आहेत. खूपच चांगल्या तऱ्हेने आपली गोष्ट सांगून टाकली. म्हणजे डायरेक्ट प्रपोज. इनडायरेक्ट हो त्या वहिनी. त्या दिवसापासून आजपर्यंत ही कविता खरंच माझ्या हृदयात जाऊन बसली. क्या बात है. आणि जेव्हा केव्हा मी ही कविता वाचते, बस वाचतच राहते, वाचतच राहते, वाचतच राहते. आता आम्हाला पण वाचून दाखवा. कधीपासून वाट बघतोय, लवकर. प्लीज प्लीज अंजली बहिणी. ओके, तर ऐका माझ्या प्रेमाची कहाणी. कवितेच्या सुरांनी. कवितेचं शीर्षक आहे, तू प्रेरणा आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी. समोर आहेस तरीही तू कल्पना आहेस माझी. मी शब्द आहे, तू सूर आहेस. मी दीप तर तू तेज आहेस. ना कुणी परी ना हूर आहेस, पण तू माझा कोहिनूर आहेस. कोहिनूर. क्या बात है. तू कामना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी. समोर आहेस पण तू कल्पना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी. मी कुठला कवी होतो, मी तर कोणीच नव्हतो. मी ना कधी लिहिलेली खरी कविता, पण जेव्हा तू आयुष्यात आलीस, न जाणू कोणती जादू आणलीस. शब्द आपोआप भावना बनून जातात आणि माझे विचार कविता बनून जातात. माझी स्वप्न, नीज, निशा, चंद्र, दुःख, हर्ष तू आहेस. माझ्या कवी होण्याला कारण सुद्धा एक फक्त तू आहेस. तू प्रेरणा आहेस माझी, तू साधना आहेस माझी. समोर आहेस पण तू कल्पना आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी, तू प्रेरणा आहेस माझी. वाह वाह वाह, क्या बात